नमस्कार मंडळी, आपल्याकडे अधिक महिना सुरू झाला आहे. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास, याला वनमास असंही म्हणतात किंवा याला धोंड्याचा महिनाही म्हणतात. आणि धोंड्याच्या महिन्याच्या स्पेशल रेसिपी असतात. त्यामधली एक रेसिपी असते ती म्हणजे धोंडे करणे. तर आज मी केलेले वाफवलेले धोंडे, आणि खरं सांगू, हे वाफवलेले धोंडे ना तळल्या धोंड्यापेक्षाही छान लागतात. तळल्या धोंड्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, परंतु असे वाफवलेले धोंडेसुद्धा खूप छान लागतात. तसे हे धोंडे कसे करायचे, किती करायचे ते बघूया. तर यासाठी आपण 2 वाट्या डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ घेतली. डाळ छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे, म्हणजे एक चौपट पाणी घातलं आहे, कारण आपल्याला कटाच्या आमटीलासुद्धा पाणी लागणार आहे. त्यानंतर ही डाळ उकळायला ठेवायची. कुकरमध्येच करणार आहे, पण आधी आपण कुकरमध्ये उकळून घेऊया. त्यावर जो फेस येतो ना तो काढून टाकायचा. त्यामुळे असं म्हणतात की जर फेस काढला तर पुरणामुळे होणारी ॲसिडिटी किंवा पुरण पचत नाही या ज्या समस्या असतात त्या होत नाही. त्यामुळे त्याच्यावरचा फेस काढून टाकला. त्यानंतर कुकरचं झाकण बंद केलं. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढल्या. कुकरची वाफ गेल्यावर बघा आपली डाळ अगदी मस्त शिजून आली, अगदी मऊ झालेली आहे. आता यातलं पाणी जे आहे ना जास्तचं ते काढून टाकायचं आहे. आपल्याला ते कटाच्या आमटीला वापरायचं. त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. जेवढी डाळ घेतली ना तेवढीच मी साखर घेतली आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळसुद्धा घेऊ शकतात, प्रमाण हेच ठेवायचं, किंवा अर्धा गुळ अर्धी साखरसुद्धा घेऊ शकतात. आता हे पुरण मस्त शिजून घ्यायचे तोपर्यंत कालथा उभं राहत नाही. आता कालथा उभं राहिला म्हणजे पुरण मस्त शिजलं. त्यानंतर पुरणाच्या चाळणीतून गाळून घेतलं. वेलची आणि जायफळ पूड घातली. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, तेल घातलं आहे, आणि गव्हाचं मऊसर असं पीठ, मऊ मळून ठेवायचं पीठ. त्यानंतर भरपूर तेल घालून झाकून ठेवायचं आहे. आणि जेव्हा धोंडे करतो त्याच्या आधी पण ते छान मळून घ्यायचं आहे. आता पुरण आपलं तयार आहे. त्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण पुरणाचा, अगदी छोट्या गोळी एवढा. त्याची अशी मस्त पारी करून घ्यायची आहे, आणि त्यापेक्षा जास्त पुरण आपण त्यामध्ये भरायचं आहे. बघा अशा तऱ्हेने पुरण भरायचं आहे आणि बंद करायचं. त्यानंतर त्याला हलकासा दाब देऊन घ्यायचा आहे की आपला धोंडा तयार होतो. आणि असा जर पारी करून येत नसेल तर काय करायचं आहे, छोटीशी आपण एक पातळ लाटून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे. आता एका धोंड्यामध्ये ना 1 रुपयाचा कॉईन किंवा एखादं चांदीचं नाणं ठेवायची पद्धत आहे, आणि ती पण या धोंड्यांवर उकळून घ्यायची, म्हणजे वाफवून घ्यायची. आणि खायला देताना मात्र सांगायचं की धोंडा ना हातात फोडायचा आणि मगच तोंडात घालायचा, कारण तो कॉईन तोंडात जाण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी अगदी असं सांगायचं. आणि ज्याला तो कॉईन असलेला धोंडा मिळेल ना त्यालाच म्हणायचं धोंड्याचा महिना पावला, आणि त्याला काहीतरी गिफ्ट द्यायची. धोंडे वाफवताना मस्त केळीच्या पानावर वापरले, एक 10 ते 12 मिनिटात वाफवले जातात. त्याला दोन्ही बाजूनी मस्त तूप लावायचं आहे आणि मस्त वाफवून घ्यायचे. हे धोंडे ना 33 केले जातात, देवाला अर्पण करायचे. आणि हे धोंडे नंतर आपणही खायचे तुपाबरोबर, आंब्याच्या